हॅलो मित्रांनो, काल झालेल्या जी-एस-टी काउन्सिलच्या मीटिंगनुसार कोणत्या गोष्टींमध्ये किती टॅक्सवर आपल्याला सूट मिळाली आपण ते बघणार आहोत. तर आपल्याला डेली इसेन्शियल गोष्टींवर पहिले 18% टॅक्स होता, काही वस्तूंवर 12% टॅक्स होता, आता तो 5% पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर आपण फार्मिंग अँड ॲग्रिकल्चर सेक्टरवर जर बघितलं तर पहिले काही गोष्टींवर 18% टॅक्स होता, काही गोष्टींवर 12% टॅक्स होता, आता तो आपल्याला 5% टॅक्स पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जर आपण हेल्थकेअर सेक्टर जर बघितलं तर हेल्थकेअर सेक्टरमध्ये पण आपल्याला काही गोष्टींवर 18% टॅक्स होता, तर काही गोष्टींवर 12% होता. आता तो जर आपण इंडिव्हिज्युअल हेल्थ आणि लाईफ इन्शुरन्सवर जर बघितला तर तो नील करण्यात आला आहे आणि बाकीच्या गोष्टींवर 5% टॅक्स करण्यात आलेला आहे. त्यानंतर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये पहिले 28% टॅक्स होता, तर तो आता 18%वर आणण्यात आला आहे. त्यामध्ये काही गोष्टींच्या कंडिशन आहे ते आपण इथं बघा. आणि जर एज्युकेशन सेक्टर आहे, एज्युकेशन सेक्टरमध्ये पहिले 12% टॅक्स होता, तो आता नील करण्यात आहे. म्हणजे त्यामध्ये मॅप्स झाल्या, पेन्सिल, शार्पनर वगैरे त्या गोष्टींवर नील टॅक्स पाहायला भेटतं आपल्याला. आणि त्यानंतर जर आपण इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लायन्सेस बघितलं तर इलेक्ट्रॉनिक्स ॲप्लायन्सेसमध्ये पहिले आपल्याला 28% टॅक्स होता, तर तो आता 18%वर आणण्यात आलेला आहे. तर याचा इफेक्ट आपल्याला मार्केटमध्ये पण पाहायला मिळू शकतो. तर आपण बघू भविष्यात आपल्याला काय इफेक्ट त्याचा पाहायला भेटतो आहे.